हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत. आपली गीता आणली सगळ्यांना. अध्याय 9. ह्या अध्यायाचं नाव आहे परम गुह्य ज्ञान, किंवा त्याला आणखीन नाव दिलेले अनन्य भक्ती योग, किंवा सगळं सिक्रेट नॉलेज किंवा सिक्रेट ज्ञान ह्या अध्यायामध्ये प्रेझेंट केले जाते. या अध्यायामध्ये टोटल 34 श्लोक आहेत आणि या 34 श्लोकामध्ये भगवंत भक्तीचं वर्णन करतात. तर 1 ते 3 श्लोक आहेत ना, ते भगवान कृष्ण त्यांच्याबद्दल आणि ह्या जगातलं ज्ञानाबद्दल वर्णन करतात. 1 ते 3 श्लोकाबद्दल. पुढे 4 ते 10 श्लोक आहेत ना, भगवंताचं ऐश्वर ह्या जगात कसं प्रगट होते ते ऐश्वर्याचं वर्णन करतात. 11 ते 25 श्लोक आहेत. 11 नंबरपासून तर 25 श्लोकामध्ये भगवान कृष्णाच्या व्यतिरिक्त विभिन्न उपासक देवदेवता त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि 26 ते 34 श्लोकामध्ये भगवान कृष्णाची भक्तीचा महिमा वर्णन करण्यात आलेला आहे. हे शिकवत श्लोक आहे. मागच्या वेळेस आपण जो अध्याय घेतला, मागचा अध्याय किती होता? 8वा. त्या अध्यायाचं नाव काय होतं? अक्षर ब्रह्मयोग. त्याच्यामध्ये भगवंताने काय केलं? योग मिश्रित भक्तीत किंवा त्या भक्तीचं वर्णन केलं. तर पुढे शुद्ध भक्ती, योग मिश्रित भक्ती आणि शुद्ध भक्तीचं वर्णन त्या 29 श्लोकामध्ये करण्यात आलं. तर मागच्या श्लोकांमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये त्या मार्गांना, म्हणजे भगवान कृष्ण एक शुद्ध भक्त कशा कशा गोष्टींना पार करतो मागच्या अध्यायामध्ये ते वर्णन केलं. देवदेवताचे आणि निर्विशेषवादाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या मार्गाला पार करून तो आता शुद्ध भक्ती किंवा अनन्य भक्तीच्या मार्गामध्ये 9व्या अध्यायामध्ये येतो. आता ह्या अध्यायामध्ये भगवंत काय करतात की त्यांचे शुद्ध भक्त आणि त्यांची भक्ती कशी असली पाहिजे वर्णन केलेले. तर ह्या अध्यायामध्ये भगवंताने गुह्य ज्ञान दिलं. कसं गुह्य तर ज्ञान दिले? तर अध्याय 2 ते 6 श्लोक, अध्याय 2 ते 6 अध्याय आहेत ना, त्याच्यामध्ये भगवान कृष्णन पदार्थ, आत्मा आणि गुह्य ज्ञानाचं वर्णन केले. आत्म्याचं ज्ञान आणि गुह्य ज्ञान केलेले. अध्याय 7 ते 8 अध्यायामध्ये भक्तीचं ज्ञान दिले, गुह्यत्तर दिले. गुह्यम, गुह्यत्तर. आणि 9व्या अध्यायामध्ये गुहोत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ हे ज्ञान दिले. आता 9व्या अध्यायामध्ये भगवंत जे कृष्णाचे ऐश्वर आहेत त्याचं वर्णन करतात. आणि असं म्हटलं जातं की जे ह्या अध्यायामध्ये सगळ्या भगवद्गीतेचा सार समजलेला आहे. ह्या 9वा अध्याय, ज्याला 9वा अध्याय समजला त्याला संपूर्ण गीता समजल्यासारखे. म्हणून जसं मनुष्याच्या जीवनामध्ये, शरीरामध्ये सगळ्यात मोठा पार्ट कोणता महत्त्वाचा आहे? हार्ट. हृदय नसेल तर शरीर काही कामाचं नसते. तसंच भगवद्गीतेचा जो आत्मा आहे असं म्हणतात आचार्य, 9वा अध्याय. आणि हा अध्याय, हा आत्मा ज्याला समजला ते भगवंताचं पूर्ण गीता समजल्यासारखं होते. म्हणून पहिल्या 6 अध्यायामध्ये भगवंतानं काय दिलेलं आहे? कर्मयोगाचं वर्णन केलेलं आहे. मधातले 6 अध्याय भक्तियोगाचं वर्णन करतात आणि शेवटचे 6 अध्याय भगवंत ज्ञानयोगाचं वर्णन करतात. आणि हे केल्यानंतर जे 7वा अध्याय आणि 9व्या अध्यायामध्ये जर सिद्धांत जर पाहायला गेले तर सारखेच पाहायला भेटतात. तर जर 7व्या अध्यायामध्ये गेले 1 ते 2 श्लोकामध्ये, आणि 9व्या अध्यायाच्या जो 7वा अध्याय 1 ते 2 श्लोक आहेत ना, आणि 9व्या अध्यायाच्या 1 आणि 2 श्लोकामध्ये कृष्णाच्या वेळेस श्रवण कसं करायचं, म्हणजे 7वा अध्याय 9वा अध्याय सिमिलर आहे. आणि त्या श्लोकाची सिक्वेन्स सांगतो तुम्हाला. 7व्या अध्यायामध्ये 1 ते 2 श्लोकात कृष्णाबद्दल श्रवण करा. 9व्या अध्यायामध्ये तेच आहे, 1 ते 2 श्लोकामध्ये कृष्णाचं श्रवण करायचं. पुढे 7व्या अध्यायामध्ये 4 ते 7 श्लोकामध्ये आणि 12 श्लोकामध्ये, आणि 9व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत कृष्णाची शक्ती आणि या भौतिक जगाचं वर्णन केलेले. त्याच्यानंतर 7वा अध्याय 8 ते 11 श्लोकामध्ये आणि 9व्या अध्यायाच्या 16 ते 19 श्लोकामध्ये भौतिक जगामध्ये भगवान कृष्ण व्यापक कसे येतात, सर्वव्यापी याचं वर्णन केलेले. त्याच्यानंतर श्लोक नंबर 7वा अध्याय 20 ते 23 श्लोक आणि 9व्या अध्यायाच्या 20 ते 28 श्लोकामध्ये देवदेवतांची उपासना आणि कृष्णाच्या उपासनेची तुलना करण्यात आलेली. त्याच्यानंतर 7व्या अध्यायाच्या 24 आणि 26 श्लोकामध्ये आणि 9व्या अध्यायाच्या 11 ते 15 श्लोकामध्ये कृष्णाला समजण्यासाठी भक्ती लागते. निर्विशेषवादी किंवा निर्विकारवादी आणि भक्ताची तुलना केलेली.
आता अध्याय क्रमांक 3 याच्यामध्ये कर्मयोगाचं वर्णन केलं आणि त्याच्या 5व्या अध्यायामध्ये त्याचं विस्तृत वर्णन केलंय. भगवान कृष्णाने 7व्या अध्यायामध्ये भक्ती सांगितली, पण ती शॉर्टमध्ये सांगितली. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ती भक्ती काय केली, विस्तृत वर्णन केलेली. ही श्लोकांचं सिक्वेन्स कळालं पाहिजे तुम्हाला अध्यायाचं. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय केलं, थोडक्यात भक्ती सांगितली, पण 9व्या अध्यायामध्ये काय केलं, विस्तृतपणे सांगितलेलं. म्हणून आता ह्या अध्यायामध्ये जर पाहायला गेलं तर आता आपण आता 9वा अध्याय चालू करू. या अध्यायाला भगवंत काय नाव दिले, परम गोपिनी ज्ञान, म्हणजे सिक्रेट ऑफ नॉलेज किंवा राजविद्या राजगुह्यम योग. हे जर कळालं तुम्हाला तर मग सगळ्या वेदाचा सार, वेद 4 वेद 18 पुराण 108 उपनिषद, त्याचा एसेन्स नाही का ह्या अध्यायामध्ये दिलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं हा अध्याय पूर्ण समजला म्हणजे सगळं वेदाचं दिलेलं आहे. आता ह्या अध्यायामध्ये समजण्यासाठी पहिलं तुम्हाला जर हे ज्ञान समजायचं असेल तर तुमच्या हृदयातली ईर्ष्यातून मुक्त असाल. ईर्ष्यातून जेव्हा मुक्त होता तेव्हाच तुम्हाला हे ज्ञान समजेल. नाहीतर तुम्ही 10 वेळा जरी अध्याय वाचला तरी होत नाही. आणि मग भगवंत म्हणतात की ज्याच्यातून ईर्ष्या आणि द्वेषातून मुक्त आहे त्याला कसं ज्ञान भेटते. श्री भगवान वाच इदं ते गुह्यतम पृक्षत अनुसूयं ज्ञान विज्ञान संहिता यज्ञात्वा मोक्षसे शुभम. आता भगवंत म्हणतात मी ज्ञान कोणाला देतो, अर्जुन तुला का ज्ञान देतोय. तर भाषांतरमध्ये बघा, हे श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना तू माझा कधी मत्सर करीत नसल्यामुळे मी तुला परम गोपनीय ज्ञान तथा त्याचे अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो. आणि हे जाणल्यानं तू भौतिक जगात भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून काय होशील, मुक्त होशील. म्हणजे भगवंत काय म्हणतात, इथे एक शब्द दिला आहे अनुसूय. अनुसूय म्हणजे द्वेष निर्मत्सर. म्हणजे भागवताच्या सुरुवातीस सुद्धा हा श्लोक सांगितलेला आहे. भागवत कोणाला समजेल, निर्मत्सराना. आणि गीता समजायचं तर अनुसूय म्हणजे ईर्ष्यातून द्वेषातून मुक्त असेल तरच तुम्हाला ज्ञान कळेल. आणि भगवंत म्हणतात मी अर्जुन तुला ज्ञान का देतोय, तुझ्यामध्ये ईर्ष्या नसल्यामुळे मी तुला ज्ञान देतोय. तर अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला काय शिकायचं आहे, आपल्याला ते समजायचं असेल तर ईर्ष्या भावनेतून मुक्त झालं पाहिजे. आणि केल्यानंतर इथे 3 गोष्टी सांगितलेल्या ह्या श्लोकामध्ये. एक तर भगवंत काय, विज्ञान, ज्ञान विज्ञान संहिता. म्हणजे आता तुला ज्ञान दिलंय, विज्ञान दिलंय. ज्ञान म्हणजे काय, गुलाबजामची रेसिपी सांगणं. विज्ञान म्हणजे काय, प्रॅक्टिकली करणं. आणि ते दिल्यानंतर इथे एक शब्द वापरलेला आहे. हे जर तू केलं, हे ज्ञान घेतलं आणि प्रॅक्टिकल जीवनात पालन केलं तर याचं काय, एक ज्ञात्वा जाणलं किंवा प्रॅक्टिस केली, मोक्षसे अशुभम, तू मुक्त होशील. कोणत्या कशातून मुक्त होशील, अशुभ. अशुभ म्हणजे काय, दुःखातून मुक्त होशील. आणि मग दिल्यानंतर इथे ह्या श्लोकातून 3 गोष्टी झाल्या, ज्ञान विज्ञान आणि अनुसूया. ज्ञान विज्ञान आणि अनुसूया जर असेल, ह्या 3 गोष्टी समजल्या तुम्हाला ह्या अध्यायातून, तर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की त्या भक्तांमध्ये 8 प्रकारचे लक्षणे निर्माण होतात. किती प्रकारचे, 8 प्रकारचे. मग ते 8 प्रकारचे लक्षण हे दिलेले. जर पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे, ईर्ष्या द्वेषातून मुक्त पाहिजे, पण स्वार्थी लोकांना ते ज्ञान भेटत नाही. मग अशा लोकांना जर हे ज्ञान भेटलं तर त्यांच्या जीवनात काय होत आहे. श्लोक नंबर 2, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदं उत्तमम प्रत्यक्ष ओगमं धर्मम सुसुखम कर्तुम अव्ययम. या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा राजा आहे, अत्यंत पवित्र आहे. हे ज्ञान अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणार आहे असल्यामुळे धर्माचे परिपूर्ण तत्वही आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. आता या श्लोकामध्ये पहिलं काय सांगितलेलं आहे, राजविद्या. राजविद्या ह्या शब्दाचा अर्थ काय दिलेला आहे, सर्व विद्याचा राजा किंवा सर्व विद्याचा दिले म्हणजे सर्व दर्शनशास्त्राचा सार. मी पहिल्यांदा सांगितलं ना तुम्हाला, म्हणजे कोणते दर्शनशास्त्र,
वेदांमधले दर्शन शास्त्र त्याचा सार. सेकंड काय दिले, राजगुह्य म्हणजे सिक्रेट ऑफ नॉलेज, म्हणजे त्या ज्ञानामध्ये पण मी काय देतोय, सिक्रेट देतो. काय देतोय बरं, हे ज्ञान कसं आहे, दोन ते गोष्टी. तिसरी गोष्ट पवित्र आहे, म्हणजे काय, शुद्धता आहे. आणि इदम झालं, शुद्ध झाल्यानंतर पर ते उत्तम. चौथी क्वालिटी काय, उत्तम, म्हणजे 3 गुणाच्या किंवा तमोगुणाच्या पलीकडे ही चौथी क्वालिटी. 5वी क्वालिटी काय, प्रॅक्टिकली, इनडायरेक्टली नाही, प्रत्यक्ष अवगम, म्हणजे काय, आत्म्याला त्याची अनुभूती करता येते. आणि धर्म, ते अधर्माला चालून नाहीये, तर धर्मानुसार आहे. तुमचं लक्ष आहे का, आहे ना, लक्षात येते तुम्हाला, सिक्वेन्स वरती जात नाही बॉन्स. हां, कसं आहे, ते धर्माला धरून आहे किंवा धर्माबरोबर आहे. हे किती झालं, 6वं गुण झालं. 7वं कसं आहे, ते दुःखदायक आहे का, ते नॉलेज सुखकारक आहे आणि प्रॅक्टिकली. आता तुम्ही म्हणा सुखकारक कसं आहे, तुम्हाला यावर एक सांगतो. कीर्तन करताना आत्म्याला अनुभवते ते. आणि सुखकारक म्हणजे काय, प्रवचन ऐकताना, प्रसाद घेताना. आता प्रसाद खाणं सुसुखम आहे ना, दुःखम आहे का, यात्रा करणं दुःखम आहे का सुखम आहे, कीर्तनात नाचायला सुखम का दुःखम आहे, म्हणजे ते प्रॅक्टिकली आहे का नाही, सुख देतं का नाही तुम्हाला, दुःख दिलं असं तुम्ही आलेच तर की इथं नाही. तर भगवंत काय म्हणतात, सुखम. आणि दुसरं काय, ते टेम्पररी आहे का, अव्ययम. अव्ययम म्हणजे काय, शाश्वत, चिरस्थायी, अविनाशी आणि भौतिक गुणाच्या काय आहे, ते पलीकडे आहे. म्हणजे एवढी क्वालिटी ह्या ज्ञानामध्ये कोणी जर केली तर, म्हणजे भगवंत ह्या श्लोकांमध्ये 8 गुण सांगितलेले. आणि आचार्य याच्यामध्ये ते म्हणतात की असे शुद्ध भक्त ही जेव्हा नॉलेज भेटलं तर हेच 8 गोष्टी त्याच्या जीवनात होतात. आणि ह्या श्लोकामध्ये शुद्ध भक्तीचे ज्ञानाचे 8 लक्षणे सांगतात. जो शुद्ध भक्ती करतो त्या भक्तांमध्ये ते ज्ञानाचे 8 प्रकार वर्णन केलेले आहेत. कोणत्या श्लोकामध्ये, श्लोक नंबर 2 मध्ये. आणि दिल्यानंतर आता इथे जर एखाद्यामध्ये ती श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, तर त्याला हे ज्ञान भेटेल का, नाही. तर श्लोक नंबर 3 मध्ये, म्हणजे जे लोक याच्यावर विश्वास ठेवत नाही किंवा विश्वास नसेल तर त्यांची गती काय होते, इथं भगवंत वर आहे, अश्रद्धानस्य पुरुष धर्मस्य परम तप अप्राप्य माम निर्वंते निवर्वंत मृत्यू संसार वर्मनी. ते म्हणतात की अश्रद्धाधान पुरुषाचे, जे ह्या ज्ञानावर श्रद्धा ठेवत नाहीत. पुरुष म्हणजे सगळे ए टू झेड, त्याच्यामध्ये स्त्रीला सोडलं का. पुरुष म्हणजे काय, ह्या जगामध्ये जेवढे कोणी जीव आहेत, जे प्राणी मात्र आहेत त्यांना. आणि ते कसं आहे, धर्मस्य अर्जुना, धर्मस्य ह्या शब्दाचा अर्थ आचार्य देतात भक्ती, प्रॅक्टिकली. शिलप्रपात पण धर्मस्य म्हणजे भगवंताला जाणणाऱ्या जिवेरे स्वरूप कृष्णदास, म्हणजे कृष्णाची भक्ती. परमतप कोणाला म्हटलेले, अर्जुनाला. आणि दुसरं म्हणजे अप्राप्य माम निवर्तन्ते, जे मला प्राप्त करू शकत नाही, जे अश्रद्धाळू आहे, संशय, डाऊट मेंटॅलिटीचे, हे लोकांना भेटत नाही. मग अशा लोकांची काय गती होती, अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंता. तर भगवंत काय म्हणतात, मृत्यू संसारवर म्हणे, ते भौतिक संसारामध्ये काय करतात, जे चक्राच्या मध्ये फसतात, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फसतात. ज्यांना ह्या नॉलेजवर किंवा माझ्यावर विश्वास नाही, अशा लोकांना, जे अश्रद्धाळू व्यक्ती आहेत, ते मृत्यू संसारामध्ये फसतात. आणि मग फसल्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर मग अशा लोकांना ना का वास्तविक श्रद्धा विश्वास कुठून भेटेल, जेवढं तो भगवंताबद्दल श्रवण करेल, ग्रंथाचं अध्ययन करेल, तेव्हा ते भेटेल. पण ही सिद्धी कशानं होईल, भक्तीच्या द्वारे आणि सेवेच्या द्वारे होऊ शकते. आणि जर त्यानं ती भक्ती आणि सेवा केली तर भगवंत काय करते, ह्या जगातलं त्याला ऐश्वर्य भगवंत प्रगट करतात त्याच्या जीवनामध्ये. आणि मग कोणते प्रगट ऐश्वर्य, तर श्लोक नंबर 4 पासून तर 10 श्लोकामध्ये भगवान कृष्णाचे ऐश्वर्य या भौतिक जगाशी संबंधित कसे ऐश्वर्य त्यांनी प्रगट केलेले, त्याचं वर्णन त्या साधकांना कसं होतंय, समोर दिसतंय किंवा तो अनुभव घेऊ शकतो. कसं घेऊ शकतोय, श्लोक नंबर 4. येथे 4 मध्ये काय सांगितलेलं आहे, हा आलं. मया ततम इदं सर्व जगत व्यक्त मूर्तीनाम
मतस्थानि सर्वभूतानि नह चाम्यम ते व्यवस्थितम. मी अव्यक्त रूपाद्वारे सर्व जगात व्यापलं आहे आणि सर्व जीव माझ्या ठाई आहेत, परंतु मी त्यांच्या ठाई नाही. म्हणजे भगवंत काय आहेत? बाहेर पण आहेत आणि आंतरिक पण आहेत. कसं सांगणार तुम्ही? जसा राजा असतो तो बाहेर पण असतो, पण जेव्हा जेलमध्ये गेला तो जेलमध्ये पण असतो, पण त्याला बंधन आहे का? तर तो काय आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. तसं भगवंत काय म्हणतात? मयम सर्वमिदम सर्व. सगळं काय आहे? जगत व्यक्तीनं मी सगळ्या सृष्टीमध्ये आपलंय. मत्तस्थानी सर्व भूतानी. सगळे जीवात्मा कोण येतं? माझ्या स्थानी आहेत, माझ्या स्थानित आहे, पण मी काय त्यांच्यामध्ये पण स्थायित आहे. हे भगवंत काय सांगतात? ऐश्वर्य. म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने ते स्थित आहे. परमात्मा निघाला की ते शरीर कसं होत आहे? कोणतेही पशु पक्षी घ्या, प्राणी घ्या, माती मूल होऊन जातं. मग याचं वर्णन केल्यानंतर आणि केल्यानंतर इथे श्लोक नंबर भगवंत सर्वव्यापी कृष्णाचं वर्णन करतात आचार्य. आणि केल्यानंतर त्या ऐश्वर्याचं वर्णन 5व्यामध्ये सांगतात. तरी सर्व सृष्ट पदार्थामध्ये माझ्यामध्ये स्थित नाही. माझे हे योग ऐश्वर्य पहा. मी जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी, तरीसुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच्या अखिल सृष्टीचं उगम स्थान आहे. म्हणजे ह्या श्लोकाला जर पाहायला गेलं, भगवंत आतमध्ये बाहेर पण आहेत, माझ्याशी होत नाही, मी त्याच्यात नाही पण आहे. म्हणजे किती एखादा भ्रमित होऊन जाईल ना, नेमकं काही ना क्या चाहते हो. म्हणजे एखादा काय विचारित भाषांतर बघितलं 5व्याचं तात्पर्य भाषांतर काय? तरी सर्व सृष्ट पदार्थामध्ये मी काय माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे अयोग ऐश्वर्य पहा. मी जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी अखिल विश्वाच्या सृष्टी उगमस्थान. म्हणजे उदाहरण काय सांगायचं? भगवंताने भौतिक जग निर्माण केलं, निर्माण त्यांच्यापासून निर्माण झालं, तेच पालन पोषण करतात, पण त्याच्यामध्ये ते नाही आहेत. जरी असले तर त्यांना ते स्पर्श होत नाही. आलं लक्षात तुमच्या? बाउन्स गेलं? हां सापो सांगतो. भगवंताने हे सगळं निर्माण केलं, काय जगत केलं. केल्यानंतर ते काय सगळं केलं जरी, तर ते मेंटेनन्स कोण करतंय? तेच करतात. मेंटेनन्स केलं तर त्या मेंटेनन्स केल्यानंतर त्या भौतिक जगाचा प्रभाव भगवंतावर पडतो का? पडतो का? नाही पडत. भगवंत त्याच्यामध्ये आहेत पण नाही पण आहेत. त्याच्यामुळं आणि मग ते तरी सुद्धा कसे आहेत? असून नसल्यासारखे आहेत. माझ्यापासून निर्माण. जसं आपण एखादं घर निर्माण केलं, तर आपण म्हणतो हे माझं घर आहे, पण बिल्डर काय करतो? घर बांधतो. मी निर्माण केले, माझ्यामुळं निर्माण झालंय, विकलं. आहे पण नाही पण आहे. कसं आहे? उद्या ते घर जागा पडल्यानंतर कायद्यानुसार ती जागा बिल्डरच्या नावाने असते. घरं वरचे कोणाचे असतात? कोणाचे असतात? ओनरचे असतात. भविष्यामध्ये बिल्डिंग पडली तर तुमचे घरं पडले, जागा कोणाची आहे? बिल्डरची आहे. म्हणजे आहेत पण आहे, नाही पण आहेत. तसंच भगवंत या जगाची सृष्टी निर्माण करतात. आणि मग ते कसे येतात? भूत भावना, म्हणजे प्रत्येकाच्या चेतनामध्ये राहून ते कार्य करतात. म्हणजे भगवंतापासून निर्माण झालो, पण ते कसे आतमध्ये येत? आपल्या परमात्मा रूपाने केलेले आहेत. मग केल्यानंतर याचं उदाहरण कसं आहे समजायचं असेल तर भगवंत श्लोक नंबर 6 मध्ये सांगतात, ज्याप्रमाणे सर्वत्र वायू आणणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित आहे, पण त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राण्यामध्ये माझ्यामध्ये स्थित असले जाण. हवा दिसते का तुम्हाला? नाही दिसत, पण ती सगळीकडे कार्य करते ना. तसंच भगवंत काय करतात? सगळीकडे कार्य. आता तुम्ही म्हणता बाहेरच हवा असते का? पोटात पण हवा असते, आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. तसं भगवंत मतस्थानी भूतानी सगळीकडे आहे, सर्वव्यापी आहे, पण असून नसल्यासारखं दिसतात का? ते हवा दिसते का तुम्हाला? एखादा म्हटला, जसं आमच्या मंदिरात एका ब्रह्मचार्याने म्हटलं देव दाखव. तो म्हटलं तू हवा दाखव, मी देव दाखवतो. काय? तू हवा दाखव. तुम्हाला हवा दाखवणं शक्य नाही, तुम्हाला भगवंत दाखवणं शक्य नाही. तसं या जगातलं भगवंत अव्यक्त असून व्यक्त आहेत, व्यक्त असून अव्यक्त आहेत. हे अचिंत्य भेदभेद तत्व दिले. आणि मग श्लोक नंबर 7 मध्ये भगवंत काय म्हणतात? सर्व भूतानी कौंते प्रकृती यांती मामिकम कल्पक्षय पुनस्थिती कल्पदो विसृजहम
म्हणजे भगवंत काय करतात, हे कोणते कल्पाच्या अंते सर्व भौतिक सृष्टी अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करते. जसं महाविष्णू श्वास घेतात ते आतमध्ये जाते, आणि जेव्हा श्वास घेतला सोडला की सगळी सृष्टी निर्माण काय होते, म्हणजे भगवंत पोटामध्ये येतात पुन्हा बाहेर पण आहेत. म्हणजे भगवंतापासून निर्माण होत आहे आणि डिस्ट्रॉय पण झाल्यानंतर भगवंतामध्ये प्रविष्ट होतं. जीवात्मा वेगळं काही करू शकत नाही. आणि केल्यानंतर ते म्हणतात की नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे पुन्हा त्यांना मी काय करतो, निर्माण करतो. श्लोक नंबर 8. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेने ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा काय होतो, परलय होतो. म्हणजे इथं तुमचं पान सुद्धा भगवंतासुद्धा वाचू शकत नाही. ज्यांना अहंकार आहे ना, आता हे बघा 14 लोक आहेत. 14 लोकांमध्ये पृथ्वीमध्ये भारतखंड, भारतामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा, नाशिकमध्ये भगूरमध्ये सावकर संकुल, आणि त्याच्यामध्ये बसलेला आपण जीव. किती येतं आणि आपण अहंकार करतो. काय अहंकार? एवढ्या सृष्टीच्या मानानं तुम्ही किती येतं? काहीच नाही. किती जण गेले तर काय फरक पडतो का? आणि किती जन्माला आले तर काही फरक पडतो का? नाही. तसंही सृष्टीचं चित्कन आहे. इथं भगवंत काय करतात, मनुष्याचा अहंकार डिस्ट्रॉय करतात. हे जर कळालं की भगवंत म्हणतात एवढ्या 14 लोकांमध्ये पृथ्वीमध्ये तू किती एवढा आहे आणि त्याच्यात उड्या मारतो, हे माझं आणि ते माझं, तुझं आहे काय? मन केल्यानंतर भगवंत इथे ऐश्वर्याचं वर्णन करतात. आणि केल्यानंतर अचिंत्य उदाहरण दिल्यानंतर श्लोक नंबर 8 मध्ये भगवंत सृष्टीचं प्रलय आणि इच्छाचं वर्णन करतात. आता याच्यामध्ये जरी केलं तरी इथे कोणाची इच्छानुसार होतंय, तर भगवान कृष्णाच्या इच्छानुसार होतंय. आणि ते झाल्यानंतर श्लोक नंबरमध्ये भगवंत म्हणतात की हे कर्म मला लागतात का, मी कर्माच्या अधीन आहे का? जसं भौतिक मनुष्याला कर्म बंधनात पडावं लागतंय, पण भगवंत एवढं कर्म करून सुद्धा ते कर्मबंधनात लागत नाही. मग श्लोक नंबर 9 मध्ये भगवंत म्हणतात, हे अर्जुना, हे धनंजय, ही सर्व कर्म मला बद्ध करू शकत नाही. तटस्थप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून कसं आहे, अनासक्त आहे, म्हणजे डिटॅचमेंट, माझा याला काही फरक पडत नाही. लक्षात आलं का? म्हणजे भगवंत निर्माण करतात भौतिक जगाचा, त्यांना कोणतं, कारण 3 गुणाच्या पलीकडे ते. मग हे दिल्यानंतर इथे भगवंत काय करतात, इथे एक शब्द वापरतात, उदासीन असक्तम तेषाम कर्मशु, म्हणजे उदासीन वत असीन, म्हणजे भगवंत काय तटस्थ राहतात. त्यांना जीवात्म्यामध्ये अजिबात इंटरफेअर करत नाही. तुला काय कर्माचे गोंधळ घालायचं तर घाल, तुझे कर्म तुझ्यासोबत मी राहतो, पण तुझ्या कर्माचे फळं तुलाच भोगायचे. काय कर्माचे फळं तुलाच भोगायचे. फोन बंद करून ठेवा ना, 2-3 जण वाचते. आणि मग केल्यानंतर आता इथे अर्जुन म्हणतो, भगवंता तुम्ही एवढं सांगितलं 10व्या अध्यायामध्ये, मग ही सृष्टी चालती कशी, याचा मालक कोण आहे, कसं समजायचं? तर श्लोक नंबर 10 हा सगळ्यात फेमस श्लोक आहे. आणि हा श्लोक सगळ्यात सुंदर. मया अध्यक्षेन प्रकृती सुयेते चराचरम हेतुनान कौंतेय जगद्दीप परिवर्तते. हे कौंतेय काय, मया अध्यक्षेन प्रकृती. भगवंत काय म्हणतात, मया अध्यक्षेन. अध्यक्ष या शब्दाचा काय, माझ्या अक्षेनं, म्हणजे माझ्या डोळ्यानं काय चालते, प्रकृती चालते. कशी चालते? सुयते चराचरम, म्हणजे ती निरंतर चालत राहते. चराचर म्हणजे अनशक्तीद्वारे, म्हणजे आपल्या जन्माच्या पहिले चालत होती ना, चालते ना, आहे ना. किती लोक लिहू, तुम्ही गेल्यानंतर थांबणार आहे का? नाही थांबणार, चालणारच आहे ते. तसं भगवंत काय म्हणतात, हे कौंते माझ्या अनेक शक्तीपैकी असणारी भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षाली कार्य करते आणि सर्व चराचरांना काय करते, निर्माण करते. म्हणजे काय, चराचर. हेतू नानेनं कौंते, हेतू नानन म्हणजे काय, कारणामुळे येतात. कोणते कारण? तर भौतिक जीवात्माच्या इच्छा आणि कर्म. कोणत्या गोष्टीमुळे येतं ते? इच्छा आणि कर्मामुळे तो जन्म घेतो. घेतल्यानंतर ते काय, जगद्दीप परिवर्तन, त्याच्यामुळे त्याची इच्छा आणि कर्मामुळं ही सृष्टी निर्माण केलेली आहे. सेंट्रल जन्म का निर्माण केलं इथं? काही त्याने त्याचे कर्म केले, पहिली इच्छा केली,
ते इच्छानुसार कर्म केले आणि मग त्या कर्माचा दंड म्हणून सेंट्रल जेल मग काय झालं, निर्माण झालं. तुम्ही म्हणता सरकारने निर्माण केलं, नाही, सरकारने नाही केलं, तुम्ही कार्य केली, इच्छा आणि कर्म केल्यामुळं सरकारनं तसं निर्माण केलं. तसंच भगवंताने जीवात्म्याची इच्छा आणि कर्मामुळे हे निर्माण केले. आज बी त्याने त्याचे इच्छा आणि कर्म चांगले ठेवले तर भगवंत म्हणतात माझ्या प्रकृतीमध्ये असेल, आणि नाही केलं त्या भौतिक संसारामध्ये तू पुन्हा फसशील. आणि मग केल्यानंतर भगवंत या सृष्टीचा वर्णन केल्यानंतर आता श्लोक नंबर भगवंत 11 पासून ते 25 श्लोकामध्ये जे विभिन्न लोक आहेत जे भगवंताला मानतच नाहीत, देवदेवता उपासक आहेत, अशा लोकांबद्दल सांगतात. एखाद्याला डाऊट आला असता बाबा मग देवदेवताचं काय, तुम्ही सगळं, जसं कधी कधी लोक म्हणतात तुमचे कृष्ण खूप अहंकारी आहेत, मी केलं माझ्यामुळं होतं, माझ्यामुळं चालतंय, माझ्यासोबत काहीच माझे, म्हणजे याचा अर्थ तुमचा कृष्ण अहंकारी आहे, असा प्रश्न विचारतात लोक. मग आता मला सांगा, तुमचा बंगला आहे आणि तुम्ही साधा ड्रेस घातलाय आणि गार्डनचं काम करतात. एखादा पोस्टमॅन आला आणि म्हणतात ओ माळी साहेब इकडे आहे, तुमच्या मालकाला बोलवा. तर माळी काय म्हणतो मीच मालक आहे. तेव्हा पोस्टमॅन म्हणतो तुझ्या डोक्यात पाणी झालं का, मालकाला बोलव, मी त्याला पत्र द्यायचं. तो माळी खोटं बोलत होता का? तो ओनर आहे, कपडे कोणते जरी घातले तर त्यांना ते सांगणं म्हणजे तो पोस्टमॅन सांग अरे काय अहंकारी माळी असून तू मालक सांगतो स्वतः, नाही. त्यानं निर्माण केलंय, गार्डनचं काम करतोय, पण त्याने निर्माण केलं म्हणून तो अहंकार दिसत नाही तर त्याचं वास आहे. तसं भगवंतानं सगळं निर्माण केलंय, ते सांगतात त्याचं चुकीचं काय. मग भगवंत काय करतात, जे मूर्ख लोक आहेत मला जाणत नाहीत अशा लोकांबद्दल वर्णन करतात. कसे करतात, भगवंत म्हणतात अवजांती मामूढा मनुष्यतन आश्रितम परम भाव जानतो मम भूत महेश्वरम मोगशा मोग कर्मानो मोग विज्ञान विचेतसा राक्षसी असुरम चैव प्रकृती मोहित श्रियात. या 2 श्लोकामध्ये भगवंत काय करतात, मूर्ख आणि निर्विशेषवादी आणि मायावादी लोक काय करतात, कृष्णाला काय करतात, साधारण समजतात. आणि असे लोकांना हे ज्ञान प्राप्त होत नाही. कसं होत नाही, 11 आणि 12 श्लोकाचं भाषांतर बघा. मी मानवसदृश्य रूपामध्ये अवतरणी होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपवास करतात आणि अस्तित्वातले सर्व वस्तूचा परम आदिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. कुठे श्लोक नंबर 11 आणि 12 मध्ये भगवंत काय म्हणतात, याप्रमाणे जे मोहित झालेले असतात म्हणजे मोहमायानं भौतिक संसारानं, ते राक्षसी नास्तिकवादी मताकडे काय आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमुळे त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्म आणि त्यांचे ज्ञान हे सर्व काय निष्फळ होते. कोणत्या 2 लोकांचं खंडन केलं भगवंताने 11 आणि 12, निर्विकारवादी म्हणजे निर्विशेषवादी आणि मूर्ख. इथे काय दिलंय, अवजांती मा मुडा, मुडा हा शब्द वापरलेला आहे. आणि मोगशा मोग कर्माना, जे भौतिक सकाम कर्मानं फळी झालेले आणि त्यांचं ज्ञान ह्या 2 श्लोकामध्ये भगवंत काय करतात, खंडन करतात. आता खंडन केल्यानंतर भगवंत म्हणतात की जे महात्मा लोक आहेत, आता आपण कोणालाही महात्मा पदवी देतो, महान आत्मा जो भगवंताचे संबंध करतो अशा महान आत्म्याचं वर्णन भगवंत या श्लोकामध्ये कसं करतात, श्लोक नंबर 13 ते 14 श्लोकामध्ये. आणि हा श्लोक सगळ्यात अशा महात्मा व्यक्तीचं वर्णन भगवंत करतात. महात्मास्तु मां पार्था दैवी प्रकृतीम आश्रिता भजन्ते मनसो ज्ञात्वा भूतादिवयम्. हे पार्थ, मोहित न झालेले सर्व महात्मा म्हणजे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये युक्त असलेले असतात, कारण ते मला सृष्टीचे अधिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. इथे एक शब्द वापरला आहे, महात्मास्तु माम पार्था, म्हणजे महात्मा काय होतं, हे पार्थ
माझ्या दैवी प्रकृतीच्या खाली काय राहतात, ते अधीन राहतात. दैवी प्रकृती कोणती आता इथं? आता या 2 प्रकृतीचं वर्णन केलेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये भगवंत एक श्लोक शब्द गेलेला आहे, तुम्ही ऐकलं असेल. दैवी हेश गुणमयी मम माया दुरत्तय. माझी मायाशक्ती अतिशय दुस्तार आहे. तर त्या दैवी शक्तीचं कोणाचं वर्णन केले? दुर्गादेवीचं वर्णन केलेलं. म्हणजे तिथे काय होतात? अतिशय दुस्तार. पण इथलं दैवी शक्ती कोणती आहे? तर ती भगवंताची अंतरंग शक्तीचं वर्णन आहे. कोणती अंतरंग शक्ती? राधाराणी. आश्रित अशा दैवी प्रकृतीच्या आश्रित राहतात. म्हणजे राधाराणीचा जो कोणी आश्रय घेतो, लक्ष्मीचा आश्रय घेतो, सीताचा आश्रय घेतो, त्या दैवी प्रकृतीचं वर्णन करतात भगवंत. आणि केल्यानंतर ते ती दैवी प्रकृती कशी प्राप्त होईल? भजन तो अनन मनसो. भजन करताना कोणती अभिलाषा न ठेवता तो काय करतो? ज्ञात्वा भूतम अधिव्यव्यम. माझ्या पुरुषोत्तम भगवंताला प्राप्त करतो. आणि मग केल्यानंतर अशा व्यक्तीचं लक्षण अर्जुन विचारतात की भगवंत, मग अशा व्यक्तीचं काही लक्षण आहे का? मग भगवंत म्हणतात सतत कीर्तयन्तो माम यतस्य दुर्व्रता नमस्तस्य माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. भगवंत म्हणतात हे अर्जुना, सतत कीर्तन तो माझ्या कीर्तनामध्ये काय असतो? सतत असतो, टप्पा मारत नाही. जसं आजच्या कार्यक्रमाला टप्पे मारले, पुढच्या कार्यक्रमाला येतात. किंवा आता एक जण असं चाललं की फायनान्शियल प्रोग्राम आहे, ते पुन्हा ते भूतकाळात दिसले नाही आणि भविष्यातच दिसणार नाहीत. तसं नाही, इथं काय दिलेलं आहे? सतत येतो यंतो मा. आणि मग तो कसं सतत केल्यानंतर त्याच्यामध्ये अपडाऊन असतो का? तर त्याच्यामध्ये दृढव्रता, म्हणजे त्याने काय केलं असतं? डिटर्मिनेशन. काय करता? डिटर्मिनेशन. काही झालं तरी मी सोडणार नाही. आणि केल्याबरोबर याच्या काय, त्याबरोबर तो काय करतो? नमस्ते, नमन करतो. नमनचा अर्थ काय? नेहमी नंबर राहतो, मला नमस्कार करतो. असा माम भक्त्या, असा भक्त काय होतं? मला नित्ययुक्त उपासते. मला नित्य नियमन, जसं तुम्ही हवा पाणी घेतात, नित्य घेतात ना हवा पाणी, का बंद करतात थोडं, तसा भक्त काय करतो? नित्ययुक्त भक्त काय करतो? माझ्या मी युक्त होतो. जसा श्वास घेतो, हवा घेतो, तसा तो भक्त काय करतो? माझं करतो. आणि काय करतो? उपासते. उपासना म्हणजे माझी भक्ती करतो. काय करतो? उपासना करतो. बघा, हे महात्माजन सतत माझ्या कीर्तनामध्ये दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावानं नित्य माझी उपासना करतात. मग केल्यानंतर अशा व्यक्तीचं जे 13 आणि 14चा श्लोक केल्यानंतर आता इथं भगवंत काय करतात? 9 ते 29 श्लोकापर्यंत आणि 10व्या अध्यायाचा 1 ते 11 श्लोकाचं अधिक वर्णन करतात. पण 15 श्लोकामध्ये भगवंत 3 प्रकारच्या उपासनाचं वर्णन करतात. ज्ञानी जे उपासना आहे त्याच्यामध्ये अनुशीलन करणाऱ्या त्या व्यक्तीचं करतात. आणि ह्या उपासकामध्ये जी अवस्था ज्याची असेल याच्यामध्ये फिल्ट्रेशन करतात. हे थोडं फिलॉसॉफिकल आहे, पण हे श्लोक खूप समजणं महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये एक शब्द वापरलेला आहे, ज्ञान यज्ञेन चापन अनन्य यजन्ते माम उपासते. आता याच्यातले 3 लाईन महत्त्वाचे. एकतत्वेन पृथक्तत्वेन बहुधा ईश्वतो मुखम. काय दिलेलं आहे बघा? ज्ञान रूपामध्ये यज्ञ करणारे इतर लोक भगवंताची एकमेव द्वितीय रूपामध्ये, विविध रूपामध्ये, विराट विश्वरूपामध्ये उपासना करतात. आता याच्यामध्ये एकतत्वेन म्हणजे काय? अंग्र उपासना म्हटलं जातं. अहम अंग्र उपासना म्हणजे अहम अंग्र उपासना म्हणजे एकतत्व म्हणजे की त्याची भावना काय असते? स्वतःला भगवंत मानून उपासना करतो, याला म्हणतात अहम अंग्र उपासना. मग ते जप करते, शिवोहम शिवोहम, मी तोच महादेव आहे. सोहम सोहम, तो सोहम म्हणजे जो तुम्ही ज्या देवाचं स्मरण करता तो देव मी आहे, याला म्हणतात अहंग्र उपासना. आणि याचं वर्णन 12व्या अध्यायामध्ये 1 ते 5 श्लोकामध्ये भगवंत आणखीन डिटेल्समध्ये वर्णन करतात. याला म्हणतात अहम अंग्र उपासना. म्हणजे तो भक्ती जरी करीत असेल तर त्याच्या प्रवचनामध्ये, त्याच्या कीर्तनामध्ये, साधनेमध्ये एक दिवस मला भगवंतामध्ये विलीन होणं किंवा भगवंतामध्ये एकरूप होणं, याला म्हणतात मायवत तत्व. जसं ते माझं पाण्याचं डबकं असतं,
पण ते समुद्रात मिळालं तर ते डबकं राहत नाही, ते काय होतं, समुद्र बनते. पण त्याला कळत नाही, डबकं डबकंच राहणार आहे आणि समुद्र तसं भगवंत हे इभू येतं. जीवात्मा कसा आहे, अणू आहे, तो कधी भगवंत होऊ शकत नाही. मग तो जर भगवंत होत असेल तर संसारात कशाला फासला असता. आता आपण बघा 15-16 झालं की दाड्या मिशी येऊन जातात. लेडीज असेल तर केस पिकव. भगवंत 125 वर्षाचे होते, म्हातारे झाले का त्याने आपलं टेन्शन घेतलं की आपलं केस उडत चाललेत, हां, हे टेन्शन घेऊ घेऊ किंवा अजिबात नाही. भगवंत तरुण होते. म्हणजे भगवंतानं आपल्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. पण तरी मूर्ख लोक काय म्हणतात, भक्ती करून तुम्हाला भगवंत व्हायचं आणि तिथंच गडबड करतात. ते प्रवचन कीर्तन ज्ञान खूप छान सांगते, पण मीठ टाकून काय करतात, नाश करतात. आणि मग अशा तत्वज्ञानापासून त्यांचं वाक्चातुर्य बघताना लय भारी. आज मी एकाचा व्हिडिओ बघत होतो, एवढे मला प्रश्न पडला, याला सांगायचं काय नेमकं. मग एकतत्वेनं म्हणजे काय, हे जे अहम अंग्रोपासनाचे भावनेचे स्वतःला भगवंत मानून ते म्हणतात की दुसऱ्याची उपासना, मी भोग लावणार, भगवंताला भोग लावायची गरज नाही, मी खाल्लं की देव खाल्ल्यासारखं आहे. हे त्यांची फिलॉसॉफी काय, मी खाल्लं की होतं. दुसरं काय सांगितलं, पृथक्तत्वेनं. पृथक्तत्वेनं म्हणजे काय, प्रतिउपासक म्हणजे त्याचं डेमिगॉड वर्शिप, देवदेवतांचं. आता देवदेवतांच्या उपासनाबद्दल भगवंत सांगतात. याच्यामध्ये ते काय करतात, देवदेवताच्या अनेक विस्ताराचं रूपाचं वर्णन करतात. आणि मग भगवंत काय करतात, 9व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 20 पासून तर 25 श्लोकांपर्यंत हे पृथक्तत्वेनं हा शब्द जो वापरलेला आहे, याला म्हणतात प्रतीक उपासना. म्हणजे भगवंताच्याच खालच्या लोकांची उपासना करणं. आणि तिसरी सांगतात ईश्वतोमुखम. ईश्वतोमुखम म्हणजे ईश्वरूप. ईश्वरूपामध्ये काय, विशेष करून भगवंत काय करतात, सगळं सृष्टी, अतल वितल सुतल तलातल जनलोक तर महरलोक तपोलोक, जे 14 लोक ते भगवंताच्या सृष्टीमध्ये व्यापलेले आहेत. अशा सृष्टीची उपासना करतात. आणि त्याचं रूप भगवंत काय करतात, 9व्या अध्यायाच्या 16 पासून ते 21 श्लोकांमध्ये. आणि 10व्या अध्यायामध्ये भगवंत काय करतात, अर्जुनाला जेव्हा ईश्वरूप दाखवतात, बघा तुम्ही ईश्वरूपामध्ये बघतात तुम्हाला देवदेवता दिसते, महादेव दिसेल, गणपती दिसेल, अग्निदेवता, तर सगळ्यांचे मुख दुःख लागतात. तर हे तिसरं जे ईश्वतोमुखम म्हणजे काय, भगवंत म्हणतात हे 3 कॅटेगरीमध्ये प्रत्येकजण एकाच्या कॅटेगरी करत नाही. मग भगवंताने काय केलं, अर्जुनाला तिन्ही सांगितले. मागच्या 7व्या अध्यायामध्ये निर्विशेषवादाचं खंडन करून सांगितलं भगवंतानं, पुन्हा करून सांगतात. देवदेवताच उपासना मागच्या अध्यायात पण सांगितलं, ह्या अध्यायात पण त्याचं क्लिअर करतात. ईश्वरूप सांगतात भगवंत म्हणतात, अर्जुन म्हणतो की भगवंत तुम्ही ईश्वरूप सुद्धा सांगितलं, मला नको. मग भगवंत म्हणतात तिन्ही गोष्टी सांगून तुला पाहिजे काय नेमकं बाबा. तर मग 10वा अध्याय ईश्वरूपामध्ये भगवंत, अर्जुन म्हणतो भगवंता मला या जगातलं एकतत्वेनं, पृथक्तत्वेनं आणि ईश्वतोमुखम मला काहीच नको, तुमचं श्याम सुंदर रूप दाखवा आणि ती भक्ती मला पाहिजे. मग एवढं सांगताना भगवंत काय करतात, त्याला स्टेप बाय स्टेप कसं घेऊन जातात पुढे. आणि गेल्यानंतर या कृष्णाच्या ईश्वरूपाची उपासना आणि मग त्या कृष्णाच्या ईश्वतो जो मुखम आहे, मग ती उपासना कशी सांगितलेली आहे, तर श्लोक नंबर 16 पासून 19 श्लोकांमध्ये कोणाची कशी उपासना केली, म्हणजे इनडायरेक्टली ती कोणाची उपासना आहे, कृष्णाची उपासना आहे. मग आता श्लोक नंबर 16, हां, कशी काय उपासना केली जाते, परंतु मीच कर्मकांड आहे, ध्यानपूर्वक ऐका, लय महत्वाचं आहे. म्हणजे कर्मकांड करतात ना तुम्ही, ते कोण आहेत, भगवंत. मी सर्व यज्ञ, तुम्ही जेवढे यज्ञ करतात ते कोण आहेत. आता त्याचं रेफरन्स काय, तर 5वा अध्याय श्लोक नंबर 29. भगवंत काय म्हणतात, भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक मयूर. मी साध्य यज्ञाचा कोण आहे, स्वामी. ठीक आहे, मीच पूर्वजांचं अर्पण करण्यात काय, तर्पण. म्हणजे तुम्ही जे तर्पण अर्पण करतात ब्राह्मणाकडे, तर तो कोणाला मंत्र म्हणतो, ओम केशवाय, ओम नारायणाय, ओम माधवाय. तर तर्पण कोण आहे, भगवंताला जात आहे, ते देवदेवताला जात नाही. देवदेवता त्याचं माध्यम करतात. जसं प्रभूजींचं कुरिअर आलं, अधिकारी आहे, त्यांच्याकडे डायरेक्ट न जाता त्यांच्या कोणाकडे जात आहे, बाहेर जो बसलेला असतो सिक्युरिटी गार्ड म्हणा किंवा त्यांचा PA म्हणा, पण ते पार्सल कोणाचं आहे, प्रभूजींचं आहे. तिथं तू भोग नाही घेऊ शकत, भोग कोण घेईन, बॉसच घेईन. इथं भगवंत काय म्हणतात, देणार. मीच वन औषधी आहे, टोटल तुम्ही औषध. मग याचं काय वर्णन, धन्वंतरी अवतार भगवंत आयुर्वेदाचं. मीच सर्व दिव्य मंत्र आहेत, म्हणजे A to Z जेवढे मंत्र आहेत ना ते भगवंत आहेत. तूप, अग्नी,
आणि आहुती काय आहे, मीच आहे. म्हणजे तुम्ही तूप बी वाटतात, अग्नी बी. अग्नीमध्ये 19 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 19. त्याच्यामधील 3 अग्नी आपण वापरतो. कोणत्या 3 अग्नी? एक कर्तव्य अग्नी. कर्तव्य अग्नी म्हणजे अंत्येष्टीत. ती कर्तव्य अग्नी कुठं तयार होती? जेव्हा लग्न तुम्ही फेऱ्या करतात, त्या फेऱ्यामध्ये जेव्हा यज्ञ पेटवलं त्याला शुद्ध अग्नी म्हटलं. तर ब्राह्मण काय करतो? अशुद्ध अग्नी काढून ठेवतो. तुमच्या 16 संस्कारामध्ये विवाह संस्कार झाल्यानंतर शेवटची अग्नी तुम्हाला कुठं होईल? अंत्येष्टीसाठी तो काढून ठेवतो. आणि म्हणून घरात नाही का जे घेऊन जातात ना तिरडी, तर ती घरातून का घेऊन जातात? की ती अग्नी काढलेली जाते, त्याच्यामुळं नाही का ते केल्या जाते. आणि दुसरी अग्नी म्हटलं जाते, एक यज्ञाची, एक विवाहाची आणि एक अंत्येष्टीची. असे 3 प्रकारची अग्नी आपण वापरतो. आणि हे वापरल्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. आता श्लोक नंबर 17 लक्ष द्या इकडं. भगवंत काय म्हणतात? मी जगाचा पिता, माता, आधार आणि पितामा, मीच गेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद कोण आहे? मीच आहे भगवंत. म्हणजे काय? माता पिता धाता. तिथे काय दिलेलं आहे? पितामस्य जगतो माता पिता धाता, माता धाता पितामा, वेदम पवित्र ओंकारम, ऋग्वेद यजुर्वेदच. म्हणजे भगवंत काय आहेत? सगळं काही भगवंतापासून आहे. आणि मग गेल्यानंतर ह्या जगाची असं केलं त्याची गती काय होती? श्लोक नंबर 18 मध्ये ते सांगतात. मीच ध्येय, पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान, अत्यंत जीवलग मित्र, उत्पत्ती, प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाश बीज कोण आहे? मीच आहे. बीज नाव म्हणजे जे बीज तुम्ही जन्माला घालतात ते बीज पण कोण आहे? भगवंत आहेत. जर एखाद्या पुरुषानं किती प्रयत्न केलं तर भगवंताचा जोपर्यंत बीज नसेल तर बाळ जन्माला येऊ शकत नाही. लक्षात आलं का? तर हे जेवढी काही एनर्जी आहे ती कोण आहेत? भगवंत आहेत. आणि दिल्यानंतर 19 नंबर श्लोकामध्ये जा, काय सांगतात? हे अर्जुना, मी उष्णता देतो, मीच पाऊस थांबवतो, तसंच पडवितो. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमान मृत्यू मीच काय आहे? मीच आहे. सतचेतना आणि असत चेतना म्हणजे जड चेतना दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. म्हणजे या भौतिक जगातली जड चेतना असो किंवा चेतना असो, हे काय? भगवंत आहेत. आणि मग 20 नंबर श्लोकामध्ये काय करतात? आता ह्या दिल्यानंतर 20 पासून तर 25 पर्यंत प्रतिका उपासना. म्हणजे आता हे जे मी श्लोक केले किती याच्यापासून 15 पासून आपलं 16 पासून ते 19 पर्यंत मी कोणतं उपासना सांगितले? पृथक तत्त्वानं उपासना सांगितली. म्हणजे एकतत्वानं म्हणजे निर्विशेषवाद, पृथक तत्वेनं म्हणजे काय? डेमिगॉड. आणि त्याच्यामध्ये जे काही विधी होतात त्या कोण येतं? मीच आहे. पण आता पृथक तत्वेनं दुसरी जी ईश्वतोमुखम, जे 16 पासून ते 19 श्लोकामध्ये कोणती उपासना सांगितली भगवंतांना? ईश्वतोमुखम. म्हणजे या जगातल्या ज्या काही गोष्टी होतात ते माझ्याकडेच येतात. आता इथं भगवंत काय करतात? पृथक तत्वेनं म्हणजे देवदेवताची उपासना सांगतात. आणि त्या देवदेवताची उपासना केल्यानंतर त्या मी देवाकडे पाठवतो, पण ती पूजा डायरेक्टली कोणाला भेटते? इनडायरेक्टली मलाच भेटते. कशी भेटते? 20 नंबर श्लोका. वेदाध्ययन करणारे, सोमरसाचे पान करणारे, स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. म्हणजे कोणाची पूजा करतात? भगवंत म्हणतात माझे करतात. तस असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवाप्रमाणे दिव्य भोग भोगत राहतात. म्हणजे पुण्य नष्ट झाले, पाप नष्ट झालं, पुण्याच्या आधारावर कुठं जातात? ते स्वर्गात जातात. आणि स्वर्गात जाऊन काय करतात? सोमरस पान लेतात. त्रिविधा माम सोमपाप पूत पापम. त्याच्यात नष्ट होऊन तो सोमरस पान करतो. कुठं? इंद्राच्या भोगा. जसं इंद्रिय भोग करतो तसं तो साधक करतो. आणि केल्यानंतर अशा लोकांची गती तो परमानंट आहे का तिथे? अजिबात नाही. कसं आहे ते हे श्लोकामध्ये? ते तम भुक्त स्वरलोक विशालम शिन्ने पुण्य मृतलोक विशंती एवं त्रिदया धर्म अनुपर्पन्नम गतागतम काम कामा लभते.
लभंते. याप्रमाणे तो जरी स्वर्गात राहिला तर स्वर्गातून ते काय होत आहे, ते त्यम भुक्त स्वर्गलोक विशाल, म्हणजे ते काय होतं, त्यांचं पतन होत आहे. आणि कसं होतं, शिन्य पुण्य मृत्यूलोक विशंती, त्याचं पुण्य जसं संपलं तसं येतो. आता याला रेफरन्स काय आहे, तर पद्मपुराणामध्ये जाते, असं म्हटलं जाते, जेव्हा तो स्वर्गात येतो तर स्वर्गात आल्यानंतर त्याला हार घातला जातो, आणि हार घातल्याबरोबर हळूहळू त्याचा हार सुकत चालला की त्याचं पुण्य नष्ट होत जाते. आपल्याकडे मृत्यू आल्यानंतर काय होतं आहे, बॉडी दिसते, तर तिथं ते हळूहळू काय होतं आहे, त्याचं पुण्य संपलं की तो मृत्यू पावतो, पण मृत्यू पावल्यानंतर त्याची बॉडी राहत नाही, तर त्याचं स्वरूप कशामध्ये, ते पाण्यामध्ये. मग ते आत्मा कुठून येतो, स्वर्गातून इथं कसा येतो, तर पावसाच्या रूपातून येतो. ते पाऊस पडल्यानंतर एक तर तो बीजाचा आश्रय घेतो, वनस्पतींचा, झाडांचा, प्राण्याचा, आणि गेल्यानंतर तो पुरुषाच्या नर जो आहे, नर जो कोणी असेल त्याच्या पोटामध्ये अन्नाच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून जेव्हा जातो, आणि तो पुरुषाच्या शुक्राणूचा तो आश्रय घेतो, आणि जो ते शुक्राणू स्त्रियेच्या बीजामध्ये, गर्भामध्ये ते प्रविष्ट करतो, तेव्हा तो जीवात्मा त्याच्या कर्म आणि इच्छामुळे तो जन्म घेतो, अशी त्याची गती होती. आणि मग इथं घेतल्यानंतर त्याच्या कर्म इच्छानुसार तो पशुमध्ये असो, प्राण्यामध्ये असो किंवा मनुष्यामध्ये असो, त्यावेळेस तर त्याचा जन्म होतो. पण कोणत्या दोन गोष्टी, कर्म आणि इच्छामुळं. याच्या पद्मपुराणामध्ये त्याची गती सांगितलेली. इथं गेल्यानंतर पुण्य कमवलं तर पुन्हा स्वर्गात जातो, पुण्य संपलं की या जगात येतो. पण भगवंत म्हणतात राजा त्या चक्रामध्ये तो फसत राहतो, पाप पुण्य पाप पुण्य पाप पुण्य कळलं जातो. आणि गेल्यानंतर हे त्या काम गता काम, म्हणजे इच्छा, भौतिक इच्छामध्ये तो फिरत राहतो. आणि केल्यानंतर अशा याच्यातून सुटायचं असेल, जर सुटलं तर भगवंत काय करतात, आता त्याला म्हणतात की ह्या चक्रातून सुटायचं असेल तर श्लोक नंबर 22 काय सांगतात, भगवंत म्हणतात की अरे देवदेवतेची उपासना आहे ना, ते घातक आहे, त्यांची जर तुम्ही करतात तर तुम्हाला स्वर्गात जावं लागेल, पण तुम्ही माझी उपासना केली ना तर कुठं जाता, माझ्या लोकात. श्लोक नंबर 22, अनन्य चिंतयन्तो माम ये जना परुपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षम वाहव्यम. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांचं काय करतो मी, त्यांच्या आवश्यकता पूर्ण करतो, आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतो. जे आहे ते देतो, आणि जे नाही आहे त्याचं जे आहे त्याचं रक्षण करतो. आणि भगवंत काय म्हणतात, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या मी कंप्लीट करतो. मग केल्यानंतर इथं भगवंत काय म्हणतात, पण जे अनन्य भावना करतात, एखादा म्हणे ठीक आहे मी देवताची उपासना का केली, देवता आम्हाला देतात म्हणून आम्ही करतो, तुम्ही केल्यानं काय होईल, तर भगवंत म्हणा अनन्य भावानं जर कोणी माझं भजन केलं, उपासना केली, तर जे नाही आहे ते मी त्याला देतो, आणि जे आहे त्याचं रक्षण करतो. मग तुला घाबरण्याची काय, मला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, माझ्याकडे आला तर किती फायद्याचं होईल. म्हणजे एखाद्या साधकानं प्रश्न विचारला, भगवंता देवदेवता केलं, ते देवदेवता देतात, तुम्ही दिलं तर काय होईल, भगवंता म्हणतात काळजी करू नका, अनन्य भावानं भक्ती कर, तुला उपासना केली, जे आहे जे नाही ते देतो, आणि जे आहे त्याचं रक्षण करतो. मग केल्यानंतर भगवंत म्हणतात, एखादं आज साधकानं प्रश्न विचारला भगवंताला की भगवंता एखादं नाहीच केलं आणि देवदेवताकडे गेलं, मग त्यांचं काय, तर श्लोक नंबर 23, हे कौंतेय, जे लोक इतर देवतांची भक्त आहेत आणि जे त्यांच्या श्रद्धेचं पूजन करतात, ते वस्तुतः माझंच पूजन करतात, म्हणजे डायरेक्टली काय करतो, माझंच करतात, मी देतो, परंतु त्यांची आराधना काय चुकीची आहे, चुकीच्या मार्गाने केलेली असते. इथे ते आपी माम कौंते यजंत अविधीपूर्वकम शब्द दिलेला आहे, म्हणजे काय दिलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने करतात, इनडायरेक्टली ती माझीच करतात. म्हणून डायरेक्टली जर तू त्यांच्याकडनं जाता माझ्याकडे जर केली तर किती फायदा होईल, तू इकडे तिकडे जातोच कशाला. मग गेल्यानंतर भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, सगळ्यांचा भोगता मीच आहे. श्लोक नंबर, अहमी सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च
न तु मामजानन्ति तत्व अंते चवंती ते. सर्व यज्ञाचा एकमेव भोक्ता आणि स्वामी म्हणून जे लोक माझी दिव्य स्वरूपात तत्व जाणत नाही त्यांचे काय होत आहे? पतन होत आहे. जे मला जाणत नाही त्यांचं काय पतन आहे. आणि केल्यानंतर मग असे लोक ज्यांची उपासना करतात त्या त्या लोकांना त्या त्या लोकांची प्राप्ती होती. आणि हा श्लोक तुमचा पिक्चर क्लिअर करते. यांती देवव्रता देवाना पितृयांती पितृव्रता भूतयांती भूतेजा यांती मध्याची जुनो अपिमाम. इथे काय म्हणतात? जे देवताची उपासना करतात ते कुठं जातात? जे पितरांची पूजा करतात ते कुठं जातात? जे भूतांची पूजा करतात ते कुठं जातात? आणि जी माझी करतात ते कुठं जातात? हो का? आता तुमच्या समोर चारही रस्ते आहेत. तुम्हाला कोण्या रस्त्याने जायचं तुम्ही ठरवा. तुमच्यासमोर देवतांचा रस्ता आहे, भूतप्रेताचा रस्ता आहे, तुमच्या पितरांचा आहे. आता श्लोक नंबर 20 ते 25 पर्यंत भगवंतानं कोणते प्रतीक उपासना सांगितलेली आहे. आणि अनन्य भक्तीचं वर्णन केल्यानंतर भगवंताचा श्लोक नंबर 25 मध्ये सांगितल्यानंतर इथे देवतांच्या उपासनाची त्रुटी सांगितली 23 नंबरच्या श्लोकामध्ये. 25 मध्ये सगळ्या भगवंत काय म्हणतात? मला संतुष्ट केलं तर ठीक, नाही केलं तर त्याचं पतन. पण ह्या उपासनामध्ये ज्यांची उपासना असेल त्यानुसार गंतव्य. आता तुम्ही कोणतीही ट्रेन पकडली तर मुंबईला जात नाही ती. लोक म्हणतात एक फेमस आहे, सगळ्या देवांना नमस्कार करा. काय फेमस लोक आहे तो? सागरम गच्छन्ति म्हणा बरं तो. हां, सर्व नमस्कार केशव अर्पण. फेमस लोक आहे तो. हां, काय कडे फेमस लोक आहे तो, विसरलो. हां, यथा गच्छन्ति सागरम असा श्लोक आहे तो फेमस. हां जाता. हां तर नाही, इथं खंडन करतात भगवंत. मला सांगा, मला जायचं आहे मनमाडला आणि मुंबईची ट्रेन पकडल्या जाईन का मी मनमाडला? भुसावळला जायचं. ज्या ट्रेनमध्ये तू बसेल बाबा त्या ट्रेनला जा, तुला ज्या गंत. तसं तुम्ही म्हणता मी कोणा देवाची बाबा मामा मावशी काकाची करतो. आता आज करते का कमी आहे? हे तुळसालांना मोठा कार्यक्रम आहे, मला इन्व्हिटेशन आलं होतं, प्रभूजी या. पण मी काय म्हटलं, कृष्ण उपासना आहे म्हणून मी इकडे आलो. तिथे भलतीच उपासना आहे म्हणून तिकडे गेले ते. असं नाही होत. तुम्ही तर जी उपासना तुम्ही करता त्यानुसारच तुम्हाला गंतव्य. आता प्रश्न असा आहे, इथे 4 लोकांचं वर्णन केलेलं आहे. कोणाचं? देवतांचं, पितरांचं, भूतांचं. पण ज्यांचं शास्त्रामध्ये कुठंच काही रेकॉर्ड नाही आहे किंवा जे लोक शास्त्रामध्ये नाही आहे त्यांची उपासना काय होते, त्यांचं गंतव्य काय होतंय, तर भगवंत काय म्हणतात ते तामसिक विधीमध्ये येतात. कोणत्या विधीमध्ये येतात? तामसिक. आणि त्यांची गती त्या तामसिक साधकाच्या इच्छेनुसारच होती. मग त्याच्या राशिक असू शकेल, तामसिक असेल, सात्विक असू शकेल. आता ज्याची त्याचं त्यांना करायचं फिल्टर. त्याच्यामध्ये मी काही कोण्या व्यक्तीचं नाव घेणार नाही, कोण्या बाबाचं काका मामावशी नाही. मग भगवंत म्हणतात. मग केल्यानंतर इथं 25 श्लोकामध्ये गेल्यानंतर त्या भगवंताला आता इथे श्लोक नंबर 25 मध्ये काय दिलं? भगवंतानं उद्देश दिलाय. तुम्ही जे उद्देश करणार ते तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे. जे उद्देश केला मग त्या त्या देवतांची उपासनेचं प्रकार सांगितलं. मग आता एकानं प्रश्न विचारला भगवंताला की भगवंता तुम्हाला प्राप्त करायचं बाबा, मला जाऊ दे बाकीचे तर नाही घेणे, मग तुम्हाला कसं मी प्राप्त करू शकेल? तर मग त्यासाठी काही पदार्थ काय आहे काय? याच्यामध्ये भगवंत काय सांगितलं? उद्देश सांगितलाय. श्लोक नंबर 26 मध्ये भगवंत काय सांगतात? मला प्राप्त करायचं असेल तर साधी सोपी गोष्ट आहे, ती करा, मी प्राप्त होतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयंचती तदम भक्त्या प्रहत अस्मानी प्रतात्मना. तरी तर भगवंत काय करतात? कृष्ण भक्तीची महिमा सांगतात आणि मला प्राप्त करण्याचा साधा सोपा मार्ग सांगतात की अर्जुना, एखादं पान, फूल, फळ जर एखाद्यानं प्रेमानं आणि भक्तीनं मला एखादं पान, फळ, फूल अथवा पाणी अर्पण केलं तर मी त्याचा स्वीकार करतो. म्हणजे गरीबातला गरीब आणि श्रीमंतला तर श्रीमंत करू शकतो. एखादा मानला मी लय गरीब आहे
माझ्याकडून पान पण अर्पण करणार नाही, फळ पण नाही, पुष्प पण नाही, भगवंतामध्ये एक ग्लास पाणी दे, एवढं तर देशील. नसेल तर दरवाजा उघडा, बाहेर जाय. हां, भगवंतानं कोणत्या 4 गोष्टी मागितल्या? पत्रम. पत्रम कोणतं मागितलंय? तुळशीचं. कोणतं घ्या, तोडा, अर्पण करा. पुष्प. पुष्प काय? आता इथं भगूरचं कोणत्या गार्डनमध्ये लावलं कोंड्यातले, मनात म्हणा केशव अर्पण असतो, गोविंद अर्पण असतो, मुरलीधर अर्पण असतो. कृष्ण म्हणतात चल फुकट का होईना तू अर्पण केलं, मी स्वीकार करतो. तुम्ही अर्पण केले तर चांगलं, तेवढंच मी प्रसन्न आहे. त्याच्यानंतर फळम. रस्त्याने जाताना तुम्ही पैसे नसेल तर मनातले मला गाड्यावाल्या सांगायचे केळं, हे गोविंदा तू अर्पण स्वीकार कर, हा सगळा प्रसाद भगूरला वाटून जाऊ दे, तरी कृष्ण गोविंद अर्पण. शंकर भेळवाल्याकडे गेले, भेळ दिसली तुम्हाला भारे, पण खायची इच्छा आहे, पण हे गोविंदा अर्पण असतो. जर कृष्णामध्ये अरे बसलं बसलं काय होईना, दुसऱ्याचं कोणी पण अर्पण केलं, हां, शेजारचीकडे धावधाववाडी, तरी काय होतात? कृष्ण प्रसन्न होतात. म्हणजे फलम. फळ जरी तुम्ही अर्पण केलं किंवा रस्त्यावाले केले तरी होते. झाडाचं दिसलं, भगवंत माझं एवढं बी जर नसेल बाबा, एक काम कर, पाणी तर दे, एक गिलास दे, तरी मी खुश होतो. म्हणून आपल्या कोणत्याही इस्कॉन मंदिरामध्ये भगवंतासमोर पाण्याचा गिलास ठेवला जाते. त्याच्यात काय टाकलं जाते? तुळशीपत्र. तुळशीपत्र म्हणजे पत्र बी आलं आणि तोयम पण आलं. आणि मग भगवंत म्हणतात कसं देशील? मग याच्या 2 उदाहरणं आहेत. तुमच्याकडं दुर्योधनासारखा अहंकार असेल, अभिमान असेल, भगवंत म्हणतात तुझे 56 भोग अजिबात नको. युद्धूर जी गरीब होते, त्याचे काय खाल्ले भगवंतानं? केळीचे साले खाल्ले, कान्या खाल्ल्या. तसं तुम्ही इथं भगवंत 2 गोष्टी महत्त्वाच्या, प्रेम आणि भक्ती. आता या लाईनमध्ये काय भगवंताने भक्ती हा शब्द 2 वापरला आहे. एक तर भक्त पाहिजे आणि दुसरं भक्तीनं पाहिजे. तो पहिले भक्त बन आणि दुसरं भक्तीनं अर्पण कर. आणि मग गेल्यानंतर आता ह्या श्लोकांमध्ये एक आणखीन गूढ शब्द माहिती आहे तुम्हाला. भगवंत काय म्हणतात? आश्माने मी काय करतो? खातो. आता याच्यातली खाणारी वस्तू कोणती, पेणारी वस्तू कोणती? तर भगवंत मला सगळ्या ग्रहण करतो. पत्र कशासाठी? खाण्यासाठी. पत्र पुष्प कशासाठी? सुगंध घेण्यासाठी. आणि फळ खाण्यासारखे, पाणी कसं पिण्यासारखे. भगवंत काय? आश्माने हा शब्द बघा बरं, तिथं काय म्हणतात? भगवंत स्वीकार करतो. म्हणजे भगवंत म्हणतात मी खातो. भगवंत एवढे भावविवर होतात की भगवंत म्हणतात तुम्ही जे खायचं प्याचं मी काय फिल्टर करणार, तू आण, मी सगळंच घेतो. बंगालमध्ये पाणी खातात, जल खाबो. बघितलं असं, जल खाबो. मी पहिल्यांदा गेलो म्हणलं जल खाबो, मला कोणाला का खातो वा. पण खाण्याची वस्तू, सुगंध घेण्याची वस्तू वेगळे ना, आणि पिण्याची वस्तू वेगळी. भगवंत म्हणतात मी सगळं स्वीकार करतो, पण प्रेमानं अर्पण कर. मग करताना आता क्रिया कशी असली पाहिजे? तर श्लोक नंबर 26 पासून 34 पर्यंत कृष्ण भक्तीचं वर्णन करतात. तर ती क्रिया कशी सांगतात? ह्या क्रियामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतात, यत करोशी यद नाशी यद होशी ददाशी यत तपशित कौंतेय तत्कुरुष मदार्पणम. तर इथे भगवंत मला क्रिया कशी असली पाहिजे? फळ. ते आता फळ कळलं ना, तू जे जे करतोयस, पहिले फळ सांगितले म्हणजे पदार्थ सांगितले, आता क्रिया सांगितली या श्लोकामध्ये. क्रिया काय सांगितलेली? यत करोशी, जे काही करतोस, हां, जे काही यज्ञाशी म्हणजे खातो, यद होशी जे काही अर्पण करतो, दान देतो म्हणजे दान देण्याच्या वरती. तिसरी काय? यत तपशे, तू जे काही तपाशा करतो म्हणजे एकादशी व्रत करतो, मंगल आरती करतो, सत्संगाला येतो, किंवा तुम्ही प्रसाद दान करतात, जे काही तुम्ही दान करतात, तत्कुरुष मदार्पण, ते करताना मला अर्पण कर. मला अर्पण केलं तर मग त्याचं फळ काय? भगवंत म्हणतात कर्मबंधनातून मुक्त होईल. श्लोक नंबर 28. हां, काय सांगतात? याच्यामध्ये तुझ्या जीवनातले जेवढे कर्म असतील, शुभ अशुभ असो, शुभाशुभ फलरेवच मोक्षसे कर्मबंधने संन्यास योग युक्तात्मा युमुक्त माम उपस्थिते. इथं भगवंत काय म्हणतात? हे अर्जुना, कर्मबंध म्हणजे शुभाशुभ फलरेवच, तुझ्या जीवनातले सगळे जे कर्माचे फळ आहेत ना, शुभ असो अशुभ असो, फळ काय होते? हे जर केलं, मागची क्रिया केली तर काय होईल? कर्मबंध मोक्षसे, कर्मबंधनाच्या तू काय होतो?
मुक्त होशील. म्हणजे भगवंत काय त्या क्रियाचं फळ काय देतात तुम्हाला, तू ह्या कर्मबंधातून मुक्त होशील. आणि केल्यानंतर काय होईल, संन्यास योग, तू संन्यासाच्या सारखं योग करून माझ्या दृढ मन कर आणि मला तू प्राप्त होशील. भगवंत इथं प्राप्तीचा सिक्रेट मार्ग भगवंत काय देतात, मार्ग देतात. आणि गेल्यानंतर भगवंत इथे तुम्हाला प्राप्त करण्याचं सोपं देतात, की तू जर ह्या 3 श्लोक, कोणते श्लोक, 3 श्लोक, 26 आपलं 25 मध्ये उद्दिष्ट सांगितलेलं आहे, 26 मध्ये पदार्थ सांगितले आहेत, त्याच्यानंतर 27 मध्ये क्रिया सांगितलेली आहे, आणि त्या क्रियाचं फळ श्लोक नंबर 28 मध्ये सांगितले फळ. हे 4 श्लोक काय सिक्वेन्समध्ये आहेत. आलं लक्षात तुमच्या, का बोर झाले? त्याच्यानंतर ते म्हणतात की पात्रता काय पाहिजे, भक्त्या पाहिजे. ठीक आहे. आता इथे अर्पण केल्यानंतर मग अर्जुनाच्या मनात प्रश्न आला, आचार्य प्रश्न विचारतात की तुम्ही पक्षपात काही करता का? तर भगवंत म्हणतात अजिबात नाही पक्षपात करत. तर श्लोक म्हणतो भगवंत, सम सर्वभूतेषु न मे दोषती न प्रिया, न मे दोष अस्ति न प्रिया, यो भजन्ति मां भक्त्या मयि तेषां चाप्यहम. भगवंत काय म्हणतात, मी कोणाचा द्वेष करत नाही, मी कोणाचा पक्षपात करत नाही, मला सर्वेशी समभाव आहे. परंतु जे माझ्या भक्तिभावाने माझी सेवा करतात तोच माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे, आणि मी सुद्धा त्याचा काय आहे, मित्र आहे. आता इथं भगवंतानं काय सांगितलं, क्लिअर केलं तुम्हाला, मी कोणाचा नमे दोष येते, मी कोणाचा, मी सम सर्व भूती, मी सगळ्याला समान बघतो. जसं सूर्य तो बघतो का हिंदू मुस्लिम शीख ईसाई किंवा मराठा आहे, कोळी माळी चांभार बघतो का, किंवा काळा गोरा श्रीमंत, तो काय करतो, समान बघतो. सम सर्व, मी दोष करीत नाही कोणाचा, आणि कोणा माझं कोणी प्रिय पण नाही. पण यो म्या भक्त भजनती, माझं कोणी भजन करतो, भक्तीनं भक्त बनतो, तो मला सगळ्यात प्रिय आहे. मग आता मी ते सगळ्याला बिस्किट वाटतो, मी काय बिस्किट आहे. पण अडचण काय, तुम्हाला उठून माझ्याकडे आलं तर मी बिस्किट देईन, तुम्ही उठलेच नाही तर तुम्हाला बिस्किट भेटणार नाही. तसं भगवंत म्हणतात, जो माझ्याकडे आला त्याला मी कृपा देतो, जे माझ्याकडे नाही आले त्याला मी कृपा देऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणता ना, अरे प्रभूजी पक्षपात करता. अरे बाबा, पक्षपात करण्यासाठी तुला उठून ती यावं लागेल, तेव्हा बिस्किट भेटेल ना. तू उठलाच नाही, तुम्ही म्हणता प्रभूजी पक्षपात करता, त्यालाच बिस्किट दिलं मला दिलं नाही. अरे तू जाय, ये, बिस्किट द्यायला तयार आहे ना. तसं भगवंतानं म्हणा, मी सगळ्याला देतोय, पण तुला काय करावं लागेल, उठून यावं लागेल, माझी भक्ती कर. आणि भक्ती काय, अनन्य भावानं, पत्रम पुष्पम येत करोशी यज्ञाशी, आणि हे केल्यानंतर हे 2 केले तर माझ्याकडून मी तुला देतो. जसं वकील असतो ना, तो आरोपी आणि त्याच्या विरोधात करणार, दोघांना नाही, तो पक्षपात निर्णय येतो. तसं भगवंत काय करतात, माझं कोण नाही, इथे क्लिअरिटी करतात. आणि केल्यानंतर श्लोक नंबर 30 मध्ये भगवंत काय करतात, सगळ्यांनी केल्यानंतर आता याच्यामध्ये एखादा पापी दुराचारी असेल बाबा, भगवंत म्हणतात, आचार्य प्रश्न विचारतात, अशा लोकांचं जर काय बाबा, देवदेतांचं सांगितलं, निर्विशेषवादाचं सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर हे पृथक्तत्वेनं, एकतत्वेनं आणि ईश्वतोमुखम, या सगळ्यांचं वर्णन केलं. पण भगवंता जे भक्ती करता करता एखाद्याचं पतन झालं, किंवा त्याच्याकडून कळत भक्ती येण्याच्या पहिले पाप झालं, किंवा भक्तीत आल्यानंतर पाप झालं, अशा लोकांचा काही सहारा आहे का तुमच्याकडे? पाप केल्यानंतर, पाप झाल्यानंतर त्यांचं उद्धाराचं साधन आहे का? हा प्रश्न आचार्यानं केलाय. भगवंत म्हणला, अरे त्याच्यासाठी सुद्धा लय मोठं पॅकेज आहे माझ्याकडे. काय? श्लोक नंबर 30, अपि चेतो सुदराचारो भजन्ते अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यम व्यवस्थित ही स. भगवंत मत, अत्यंत दुराचारी मनुष्य भक्तिमय सेवा करीत असेल तर त्याला साधू समजले पाहिजे. म्हणजे कोण खूप पापी जरी असेल, लोक म्हणतात ना, अरे आजकाल यानं लय दारू पिली, नॉनव्हेज खाल्ला, करून करून भागला आणि देवाला लागला. नाही, आपण त्याला काय करू, क्रिटिसिझम करू. भगवंत काय म्हणतात, अपिचेतो सुदराचार, लय पाप्यातला पापी जरी आला तरी काय म्हणतात,
भजन ते अनन्य भावाने तो भक्ती करीत असेल तर त्याला काय सांग, साधुरेव मंतव्य, माझं मत आहे त्याला साधू समजावा, त्याला तुम्ही पापी नाही समजायचं. जेव्हा तुम्ही त्याला पापी समजतात त्याचे पाप काय होतात, जो पापी मानणार आहे त्याच्या डोक्यावर जातात आणि तो समोरचा जीवात्मा काय करतो, शुद्ध आत्मा किंवा पापातून मुक्त होतो. इथं भगवंत म्हणजे भगवंत काय करतात, भक्तीच्या येण्याचं पहिलं बघत नाही, भक्तीत आल्यानंतर सुद्धा त्याच्याकडून पाप झालं तर त्याच्याकडे बघत नाही त्याला. आणि म्हणून इथे एक वॉर्निंग देतात भगवंत, एखाद्याचं पार्श्वभूमी माहीत असताना त्याच्या पापाकडे पाहून तुम्ही जर टार्गेट करीत असाल तर भगवंत म्हणतात तू वैष्णव अपराध करतोय. काय करतोय, अपराध करतोय. मग भगवंत म्हणतात माझं मत आहे. इथं कोणाचं डिसिजन आहे, परम आपलं डिसिजन आहे का, आपल्या डिसिजनला काही व्हॅल्यू आहे का, कोणाचं डिसिजन आहे, भगवान कृष्णाचं डिसिजन आहे. म्हणून कधी पण भक्तात आल्यानंतर कधी त्याच्या बाकी अपराध नाही करायचा, त्याचं बघायचं नाही. भगवंत माझं मत आहे. तो दुराचारी जरी असला त्याला साधू समज, कारण तो निश्चितपणे योग्य प्रकारे स्थित झालेला आहे. कसा स्थित झालेला आहे, माझ्यामध्ये स्थित झालेला आहे, भक्तीमध्ये स्थित झालेला आहे. हो, वाळ्याचं झालं, अजमेळाचं झालेलं. मग केल्यानंतर इथे भगवंत काय करतात, भक्ताच्या प्रती हे सांगतात, काय सांगतात, देतात. आणि गेल्यानंतर श्लोक नंबर 30 आणि 31 मध्ये त्या भक्ताचं भगवंत वर्णन करतात. त्याचे अपूर्ण, त्याला क्षमा करतात आणि शुद्ध करून त्याला करतात. श्लोक नंबर 31, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत गच्छन्ति, आपलं शाश्वत शांती निगच्छन्ति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त्या प्रणश्यती. भगवंत म्हणतात अर्जुना, असा भक्त असला तरी त्याचं पतन होत नाही. काय सांगतात, तो लवकरच धर्मात्मा म्हणजे सुदुराचारम काय होतो, सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्ती होते. हे कौंतेय निर्भय हो आणि घोषणा कर. काय घोषणा कर, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. जो माझी भक्ती करतो त्याचा नाश होत नाही. देवदेवतांचा उपासनाचं केलं तर नाश होतो, पित्रांचं केलं, भूतांचं केलं, साधूबाबांचं केलं तर नाश होतो. पण एखादा भक्त जरी पापी दुराचारी जरी असला, याचं उदाहरण कोण आहे, अजमेळाचं. आता याचं उदाहरण काय, आजच्या जगामध्ये प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले, हिप्पी होते, काय केलं तरी त्यांनी काय केलं, भगवंत म्हणला अशा भक्ताचा नाश होत नाही. मी काय करतो, परमनंट माझ्या धामात घेऊन जातो. मी कालच माझ्याकडे एक अधिकारी आले होते भेटायला आणि आपल्या नाशिकच्या 2 माताजी इथे बसल्या होत्या. तर तिथे डिस्कशन करता करता हाच विषय निघाला की भगवंत तुमची बाहेरची गोष्ट बघत नाही, तुमची भक्ती बघतात आणि तुम्हाला स्वीकार. पण बाकीच्या देवदेवतांचं, स्वामी बाबांचं, पित्रांचं, भूतप्रेतांचं, त्यांच्या याच्यामध्ये माणसाचं पतनच होतं आहे. भौतिक गोष्टी प्राप्त होतात पण शाश्वत गॅरंटी कोणी देत नाही. पण इथं भगवंत शाश्वत गॅरंटी देत. आणि इथे भगवंतानं अर्जुनाला घोषणा का करायला लावली, भगवंतानं स्वतः का केली नाही घोषणा, तर लोक म्हटले असे भगवंत तुम्ही खोटं बोलतात, तुमच्या जीवनात पाहिलं तर तुम्ही पलट्या मारलेल्या आहेत. भगवंत म्हणतात अर्जुना तू घोषणा कर, कारण जेव्हा माझा भक्त घोषणा करतो ना तर त्याच्या घोषणेला मला मान देऊन काम करावं लागेल. म्हणजे भगवंत काय करतात, अर्जुनाला पुढे करून सांगतात की लोकांचा माझ्यावर विश्वास नाही पण तुझ्यावर विश्वास आहे. मग याचं उदाहरण काय, मायादानव जेव्हा आले, अर्जुनाचा आश्रय घेतला, भगवंत मारणार होते मायादानवला, पण भगवंतानं काय केलं, अर्जुनाचा आश्रय घेतला ना, तर मग मला पण मी त्याला माफ करतो. म्हणजे जेव्हा आपण भक्ताचा आश्रय घेतो, भक्ताचा आश्रय घेतो, तर भगवंत जरी आपल्याला आश्रय भेटला पण भक्ताचा आश्रय घेतला तर भगवंत त्या भक्ताकडे पाहून त्या भक्ताला कृपा प्रदान करतात. हे इथं सिक्रेट सांगतात. आणि गेल्यानंतर इथे आचार्य सांगतात की एखादा पाप योनीमध्ये असेल, नीच कुळात असेल, अशा लोकांचं काय, तर भगवंत मला अशी लोक सुद्धा मला प्राप्त करू शकतात. त्याची कॅटेगरी श्लोक नंबर 32 मध्ये काय सांगतात, हे पार्थ जे माझा आश्रय घेतात, मग जरी ते नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परम गती प्राप्त करू शकतात. नीच कुळ म्हणजे कोणतं, जात काही ब्राह्मणाची लागत नाही, वाल्याचा वाल्मिक झाला, कुळ काय होतं त्याचं, काहीच नव्हतं. वैश्य म्हणजे आपण स्त्रीला का बरं म्हटलेलं आहे, स्त्री शब्द का, कारण स्त्री ह्या शब्दाचा अर्थ काय, जरी तिने ज्ञान घेतलं तर तिथे भौतिक संसारामध्ये आसक्तीला खूप असते ती. म्हणजे इथं प्रवचन ऐकू द्या पण घरामध्ये गेल्यानंतर वस्तूंच्या प्रती, व्यक्तींच्या प्रती, मान सन्मानाच्या प्रती आपोआप खाली येऊन जाते ती.
आणि गेल्यानंतर अशी जर स्त्री भक्ती कर, आता हे भक्ता माताचे लागू नाही बरं, भौतिकवादी स्त्रीला लागू होतं हे. पण तिने जर केलं तर तिचं पण उद्धार होतो. आणि शूद्र म्हणजे जे नीच कुळात आलेले असे लोक, त्यांना कोणती गती प्राप्त होती? परमगती सांगितलेले. आणि मग गेल्यानंतर श्लोकमध्ये इथे श्लोक नंबर 33 भगवंत काय करतात? योग्य व्यक्तीचं वर्णन करतात. अशा म्हणतात, अरे अर्जुना, एवढ्या लोकांचा उद्धार होतो, या लोकांना एवढी कृपा भेटते, पण जे माझी भक्ती करतात त्यांची गती काय होत्या? श्लोक नंबर 33 किम पुनर्ब्रह्म पुण्यम भक्त्या रजसे व्यवस्थिता अनित्य असुखम लोकमिमम प्राप्य भजस्य माम. भगवंत म्हणतात, मग सदाचारी ब्राह्मण असो, भक्त असो, राजर्षीविषयी काय सांगावे, म्हणून ह्या अनित्य दुःखामय जगामध्ये आल्यामुळे माझी प्रेममय सेवेमध्ये संलग्न होय. अरे जे भक्त आहे, ब्राह्मण आहे, राजर्षी, ते त्यांची ती गोष्ट सोडून दे, पण या दुःखामध्ये जर मला शरण आला तर तो काय होईल? तो पार होऊन आनंदच प्राप्त करेन. मग केल्यानंतर भगवंत म्हणतात, अर्जुन म्हणतो, भगवंत तुमची भक्ती करणं खूप कठीण हो, शक्यच नाही या गोष्टी माझ्याकडून. मी संसारिक ग्रस्त माणूस आहे, मला 8 घंटे SMBTला जावं लागतंय, लक्षात आलं का? MSCB मध्ये जावं लागतंय, आम्हाला शेती करावं लागतं. माताजी म्हणतात दिवसभर घरातले कामं करावं लागतात, नवरा भांडतो, कधी गोड धड बोलत नाही तो. मग तुम्हाला कसं काय प्राप्त करायचं? पोरांना सांभाळायचं, सुना सांभाळायच्या, असे अर्जुनाचे प्रश्न त्या टायमाला वेगळे, तुमचे प्रश्न वेगळे. भगवंत म्हणता, अर्जुना काळजी करू नको राजा, मी तुला चांगला मार्ग करतो. तू काय कर? 4 गोष्टी कर. मन मना मद भक्तो मद्याजी माम नमस्करो माम वैश्य युक्त ते एवम आत्मना मतपरायण. भगवंत काय म्हणतात? मन मना मद भक्तो. भगवंत म्हणतात माझा भक्त बन. अर्जुन म्हणतो, भगवंता तू माझं, पहिले भगवंतानं काय मागितलं? तर पैसा मागितला का? मन दे. अर्जुन म्हणतो, भगवंत मन देणं तर शक्य नाही, मी सगळं देऊ शकतो तुम्हाला, मन देऊ शकत नाही. भगवंत काय माझा भक्त बन. म्हणजे भगवंत भक्त बनल्यानंतर तुला वस्तू अर्पण करावं लागतात, पत्र वस्तू बी नाहीत. मग भगवंत म्हणतात, अरे मद्याजी म्हणजे काय? जे काही अर्पण कर, मला पूजन तर कर. भगवंत अर्पण करायला सुद्धा काय नाही म्हणतात, शेवटी नमस्कार तर कर. काय? माम नमस्करू. अरे शेवटी तू काम कर, नमस्कार तर कर. म्हणजे भगवंतानं काय केलं? इथपर्यंत आणून सोडलं. 4 गोष्टीपैकी एक तर कर, नमस्कार तर कर. मग याला प्रमाण काय? श्रीमद भागवताच्या 6व्या-7व्या स्कंदामध्ये जेव्हा यमदूत गेले यमराजाकडे, कोणाला आणायचं नाही, तर तिथे एक सुंदर श्लोक आहे, जीवान भक्ती भगवत गुणनामधेय चेतसना मूर्ती एक चरणारविंद कृष्णाय नमती शिरे कदापि. ते म्हणतात की जे दिवसातून एकदा नमस्कार करत नाही, माझं स्मरण करत नाही, माझा जप करीत नाही, अशा लोकांना पापेला घेऊन या. म्हणून दिवसातून आपण एकदा कृष्णाला नमस्कार केलं पाहिजे. इथं तुम्ही मुरलीधर मंदिरात राहतात, गेलं पाहिजे. तुमच्या अल्टर निसं डोकं तर टॅकवा. भगवंतांना 2च गोष्टी आहेत, मन अर्पण कर, मन बी नाही जमलं, भक्त बी नाही, काही जे पूजा तर कर, पूजा बी शक्य नाही प्रभू भगवंता, नमस्कार तर कर बाबा, एवढा तर उपकार कर. आणि भागवताचा शेवटचा श्लोक आहे, नाम संकीर्तन यशे सर्व पाप प्रणाशन प्रणाम दुःख शमन. जो नमस्कार केला त्याचे दुःख जीवनातलं नष्ट होतात. आणि तम नमामि हरम, त्याचं पाप, जप केला तर पाप नष्ट होत आहे, नमस्कार केलं तर दुःख नष्ट होत आहे. अजून एवढं पाहिजे. आणि म्हणून गीतेमध्ये भगवंताने एकच गोष्ट डबल मागितली, मन मागितले. म्हणून आपण जगातल्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो, पण मन देऊ शकत नाही. आपण सगळ्या गोष्टी देऊ शकतो, एकदा मन एखाद्या गोष्टीचं अटकलं तर काय होतंय, ते वारंवार भौतिक गोष्टीमध्ये अटॅचमेंट होते. म्हणून मन कुठं लावायचं? भगवंताने सांगितलेलं आहे, मला लाव बाबा. आणि मग गेल्यानंतर इथं भगवंत खूप सुंदर एक वाक्य सांगतात. केल्यानंतर शेवटी भगवंत म्हणतात, अरे भक्तियोग एवढा सोपा आहे तर कर. म्हणून आपल्याला जीव लावायचा असेल
तर व्यक्तीनं लावण्यापेक्षा भगवंताला लावा आणि भगवंताला आणि गुरुला लावायचा. कारण गुरु आपले उदार. कोणते गुरु? जे दीक्षा गुरु आहेत. शिक्षा गुरु कोण? प्रभुपाद आहेत. शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु यांना दोघांना आणि भगवंताला लावायचं, की ज्यामुळं आपला भौतिक संसार आणि भव संसार आहे ना, त्या पार करून आपण भगवंताला पार करू. अतिशय साधा सोपा भक्तीचा मार्ग भगवंताने सांगितलेला आहे. याची प्रॅक्टिस करा आणि भगवंताला प्राप्त करा. हरे कृष्ण हरे कृष्ण.